नमस्कार मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉपची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, आपल्याला स्कॉपच्या ऍपमध्ये माहिती भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी समस्या येत आहे ती येत आहे पासवर्ड. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना पासवर्ड जो आहे तो प्राप्त झालेला नाही आहे किंवा येत नाही आहे. तर मित्रांनो, शिक्षण विभागाकडून आज दिनांक 17/3/2026 ला शासनाकडून जे पासवर्ड आहे स्कॉपचे ते संपूर्ण जे मुख्याध्यापक आहे त्यांना वितरित करण्यात आलेले आहे SMS द्वारे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, स्कॉप पोर्टल 2025-26 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. शाळांना जे स्कॉपचे पासवर्ड आहे ते शासनाकडून वितरित करण्यात आलेले आहे. संपूर्ण मुख्याध्यापकांना SMS द्वारे ते पासवर्ड देण्यात आलेले आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती, कशा पद्धतीने हे पासवर्ड वितरित झालेली आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, या संदर्भात जो SMS येणार आहे किंवा आलेला आहे तो सर्वात अगोदर मी आपल्याला दाखवणार आहे आणि शासनाच्या शिक्षण विभागाकडून जी सूचना आलेली आहे ती सुद्धा आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, हे माझ्या मोबाईलची स्क्रीन आहे आणि यामध्ये हे जे आहे मेसेज, यामध्ये तो जो मेसेज आलेला आहे तो मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे इथे. तर बघा, SCERT कडून हा मेसेज आलेला आहे. तर बघा, याला मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा हा SMS आपल्याला दिसणार आहे. तर बघा, पासवर्ड फॉर स्कूल युडाइस नंबर दिलेला आहे मित्रांनो. फॉर स्कॉप सेल्फ इव्हॅल्युएशन 2025-26 इज अशा पद्धतीचा हा जो पासवर्ड आहे हा इथे देण्यात आलेला आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांचा जो मोबाईल क्रमांक आहे युडाइस प्लस मध्ये जो रजिस्टर केलेला नंबर आहे त्या क्रमांकावर शासनाच्या शिक्षण विभागाकडून आज हा जो पासवर्ड आहे आपल्या स्कॉप पोर्टलचा किंवा स्कॉप ऍपचा, जिथे आपल्याला आपल्या शाळेचं मूल्यांकन करायचं आहे त्याचा पासवर्ड देण्यात आलेला आहे. तर बऱ्याच शिक्षकांना मित्रांनो पासवर्ड संबंधात बऱ्याचशा तक्रारी होत्या किंवा येत नव्हता. तर त्यांच्यासाठी शासनाकडून हा जो पासवर्ड आहे हा देण्यात आलेला आहे SMS द्वारे. तर याची जी सूचना आलेली आहे ते सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. बघा, स्कॉप 2025-26 अशा पद्धतीचा हा जो संदेश आहे किंवा मेसेज आहे हा शासनाच्या शिक्षण विभागाकडून आलेला आहे. तर बघा, प्रति मान्य प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सर्व व त्यांचे स्कॉप प्रतिनिधी, मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व त्यांचे स्कॉप प्रतिनिधी, मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व व त्यांचे स्कॉप प्रतिनिधी, मान्य जिल्हा संगणक प्रोग्रामर जिल्हा परिषद सर्व. त्यानंतर विषय बघा, अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये विषय आहे स्कॉप पासवर्ड SMS द्वारे सर्व मुख्याध्यापक यांना देण्यात आले बाबत. अत्यंत महत्वाचा हा जो मेसेज आहे किंवा ही जी सूचना आहे ही शासनाच्या शिक्षण विभागाकडून आलेली आहे. तर बघा, उपरोक्त विषयानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2:45 वाजता स्कॉप स्वयं मूल्यांकनसाठी आवश्यक असणारे पासवर्ड युडाइस मध्ये नोंदवलेले मुख्याध्यापक यांच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात आलेले आहे. तरी आपण आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक यांना पासवर्ड दिलेबाबत व मुख्याध्यापक यांना पासवर्ड प्राप्त झाले असल्याची खात्री कळविण्यात यावे. मान्य संचालक महोदय, SCERT पुणे यांच्या सूचनेनुसार. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाची ही जी अपडेट आहे किंवा महत्वाची सूचना आहे ही शासनाच्या शिक्षण विभागाकडून आलेली आहे. आपल्याला स्कॉप मोबाईल ऍपमध्ये आपल्याला शाळेचं जे स्वयं मूल्यांकन आहे ते करायचं आहे. त्या संदर्भातले काही व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर बघितलेले आहे आणि ही एक महत्वाची एक अपडेट आहे. बऱ्याच मित्रांनो आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे किंवा काही जणांचे फोन आलेले आहे की सर, आम्हाला अजूनपर्यंत पासवर्ड येत नाही आहे. त्या पोर्टलवर जी सुविधा देण्यात आलेली आहे मित्रांनो पासवर्ड प्राप्त करण्यासाठी, त्या सुविधेनुसार आम्हाला जो पासवर्ड आहे तो प्राप्त होत नाही आहे. तर मित्रांनो, आज शासनाच्या शिक्षण विभागाकडून हे जे पासवर्ड आहे हे संपूर्ण मुख्याध्यापकांना वितरित करण्यात आलेले आहे. युडाइस प्लस मध्ये जो त्यांचा मोबाईल क्रमांक आहे, जो नोंदवलेला मोबाईल क्रमांक आहे, त्या क्रमांकावर SMS द्वारे हा जो पासवर्ड आहे हा देण्यात आलेला आहे. तर अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. लगेचच मित्रांनो, आपल्याला स्कॉप 2025-26 जे शाळा मूल्यांकन करायचं आहे त्याबाबतची कच्ची माहिती आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे. 128 मानकांसाठी
आपल्याला कशा पद्धतीने फोटो वगैरे तयार करायचे आहे किंवा त्याची लिंक वगैरे कशा पद्धतीने तयार करायची आहे, कोणते मानक आपल्याला लागू नसणार आहे, कोणत्या शाळांना कोणते मानक लागू असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपली पूर्ण सिरीज सुरू आहे मित्रांनो आणि लगेचच त्याची व्हिडिओ आता येणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.